आज काय स्पेशल पाहूया. सरंग्याची आमटी. तर गरम गरम भात आणि सरंग्याची आमटी खाल तितकी थोडी. तर आपण चालू करूया तर सरंग्याची आमटी कशी करतात. तर मी हे खोबरं किसून घेतलं आहे. हा हिरवा मसाला, लाल मिरची, त्याच्यात धणे आणि हळद. हळद फार थोडी आहे त्यामुळे इथे मी ॲड करणार आहे. हळद घातलेली आहे. त्यानंतर ही आलं लसूण पेस्ट. मी आलं लसूण पेस्ट घरातलीच वापरते. ती करायची, नंतर तेलावरती जरा परतायची आणि त्याच्यात मीठ घालायचं. ह्याची चव खूप छान येते. एक हिरवी मिरची मी कापून घेतलेली आहे, ती पण घालायची आहे आणि चवीसाठी कोथिंबीर. आता हे सगळं वाटप आपण लावून घेणार आहोत आणि यात थोडासा हिंग पण घालायचं आहे. तर प्रत्येक घरात माशाचं एक वेगळंच पातेलं असतं. हे आमचं माशाचं पातेलं आहे. आणि आता आपण कोणत्याही प्रकारची फोडणी न देता डायरेक्ट ह्याच्यात वाटप घालणार आहोत. ह्याची पण चव खूप छान लागते बरं. ह्याच्यात आता आपण डायरेक्ट वाटप टाकलेलं आहे. आता हे आपण वाटप ओतून घेतोय. भरपूर असल्यामुळे दोनदा लावलं. तळायचे मासे काढून ठेवले आणि आता हे आपण आमटीत मासे घालतोय. ही टकली माशाची टकलीच म्हणतात बरं, डोकं नाही म्हणत. टकली खूप छान लागते. या टकल्यांचा भाग आहे आणि ही माशाची शेपटी. हे आता मस्त ढवळून घेऊया. प्रथम दर्शनी ह्याच्यात काय घालायचं राहिलं असं वाटतं तुम्हाला? तिरफळ आणि चिंच. ती घालायची राहिली नाहीत बरं, ती आपण नंतरच घालायची असतात. कशी ती दाखवते. ती आता ही आमटी ठेवलेली आहे आणि त्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. थोडं मीठ कमी घालायचं कारण आपण माशांना मीठ लावून ठेवतो ना, म्हणून. आता इथे आमटी गरम करत ठेवली आहे. ही मी इथे तिरफळ भिजत घातलेली होती, तर ती धुवून घेतलेली होती, त्यामुळे ह्या पाण्यासकटच सगळी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर ही चिंच भिजत घातलेली. तर आता ही चिंच आणि तिरफळ आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर आता ही मी चिंच आणि तिरफळ फिरवून घेतलेली आहेत आणि याचा वास घेते. वास घेऊ नये म्हणतात, पण ह्याला किती छान वास येतो हे तुम्हाला कसं कळेल, म्हणून वास घेतला. तोपर्यंत ही आपली आमटी गॅसवर आहे. आणि आता तिरफळ आणि चिंच डायरेक्ट नाही टाकायची आमटीत, आपण त्याचा रस घेऊया. आणि आता हे तिरफळ आणि चिंच याचं पाणी मी आमटीत ऍड करते आहे. खरंच सांगा, आता ही गाळून का घेतली? आजकाल कसं प्रत्येकाला बायको सुंदर हवी असते ना, तशी आमटी पण छान दिसायला हवी. चिंच घातलं की थोडा काळपटपणा येतो, म्हणून आपण फक्त त्याचा रस घेतलाय. त्याचे चांगले गुणधर्म आपण घेतलेले आहेत. आणि पाहूया आता. आता बघितलं ना, आमटीचा रंग पण बदललेला नाही आहे आणि त्याला छान अशी चव पण आलेली आहे. गरम गरम भात केलेला आहे आणि आता गरम गरम भात आणि सरंग्याची आमटी जेवायला या. तर ही सरंग्याची टकली आता डायरेक्ट ताटातच आम्हाला भेटेल. ती तुम्हाला नक्की ही आमटी करायची पद्धत आवडली असेल. फोडणी नाही घातलेली आहे, शॉर्टकट नाही आहे हा, पण ह्याने ना खूप छान चव येते. फोडणीची चव येतेच, पण हे पण खूप छान लागतं. नक्की तुम्ही करून बघा आणि आवडलं तर नक्की सांगा. धन्यवाद.